एका तरुणाचं लग्नाचं वय होत होतं, पण त्याला मात्र लग्नासाठी मुलगीच मिळत नव्हती। त्याच्या घरच्यांनी सुद्धा अनेक प्रयत्न केले होते आणि तिने सुद्धा प्रयत्न केले होते, पण त्याला मुलगीच भेटत नव्हती। मग त्याच्या घरच्यांनी त्याच्या पसंतीनं एक मुलगी निवडली, पण त्या मुलीला काही पैसे देऊन त्या ठिकाणी ती नवरी आणली होती, म्हणजे नवरी विकत घेतली होती पैसे देऊन। आता हे सगळं प्रकार केल्यानंतर त्या दोघांचं लग्नसुद्धा अगदी थाटामाटात पार पडलं आणि लग्न पार पडल्यानंतर तो जो तरुण होता त्याला एक मोठी उत्सुकता लागलेली होती, कारण की तो अनेक वर्षांपासून त्याचं लग्न कधी होईल याच गोष्टीची वाट पाहत होता। मग आता लग्न झालं, सगळं झालं आणि मग टाईम आला तो म्हणजे त्याच्या सुहागरात्रीचा। आता सुहागरात्रीसाठी त्याची बायको त्याच्या जवळ आली आणि तो त्याच्या बायकोला बोलू लागला, सगळं काही करू लागला। एकदम आनंदाचं वातावरण होतं। बघता बघता या दोघांनीही एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात केली, सुहागरातला सुरुवात केली। पण जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसला आणि तो आरडत आरडत वरडत वरडत त्याच्या रूमच्या बाहेर पळत गेला। नेमकं काय घडलं होतं त्याच्यासोबत, नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठं घडली आहे घटना, आपण हे अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील लखनौ जिल्ह्यामध्ये राहणारा एक तरुण होता। मागच्या अनेक वर्षांपासून त्याचं लग्नसुद्धा जमत नव्हतं। मग लग्न जमत नव्हतं, लग्न कधी होईल हाच विचार त्याच्या मनामध्ये वारंवार यायचा आणि याच माध्यमातून त्यानं स्वतः एका तरुणीची निवड केली होती आणि ती तरुणी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली होती। पण त्या तरुणीने एक अट ठेवली होती की मी तुझ्यासोबत लग्न करते, पण मला एवढी रक्कम त्या ठिकाणी द्यावी लागेल तरच मी तुझ्यासोबत लग्न करेल। आता हा ठीक आहे बाबा, चालतंय, काय हरकत नाही, लग्नासाठी बायको तर मिळतीये ना, म्हणून त्यानं त्या तरुणीला ठरलेली रक्कम देण्याचं सुद्धा ठरवलं आणि तिच्यासोबत लग्नाची तारीख काढली। घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला, घरच्यांनी सुद्धा मान्यता दिली की ठीक आहे, काही हरकत नाही, करून टाक लग्न होतंय ना, आपण पाहिजे तेवढे पैसे त्या तरुणीला देऊन टाकू। आता त्या तरुणीला पाहिजे तेवढे पैसे सुद्धा दिले आणि 12 ऑक्टोबर 2023ला या दोघांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं। आता लग्न थाटामाटात पार पडलं, सगळे काही रीतिरिवाज हे सगळे पाहुणे रावणे सगळे त्या ठिकाणी आगले, लग्न आधी उत्साहात झालं। मग लग्न झाल्यानंतर वेळ आली ती म्हणजे यांच्या सुहागरातची। आता सुहागरातसाठी दोघंही एका रूममध्ये गेले आणि रूममध्ये गेल्यानंतर यांनी सगळं काही करायला सुरुवात केली। अगदी लाईट बीट सगळं बंद केलं आणि एकमेकांचे कपडे काढण्यास सुरुवात केली आणि एकमेकांसोबत संबंध ठेवायला सुरुवात केली। पण जेव्हा संबंध ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्या तरुणाला एक मोठा धक्का बसला आणि तो धक्का ऐकून तो त्या ठिकाणाहून आरडू लागला, ओरडू लागला, चिडू लागला। त्याची जी बायको होती तिला भांडू लागला, कारण की ती जी त्याची बायको होती ती एक त्याची बायको नसून ती एक तृतीयपंथी व्यक्ती होती, तृतीयपंथी होती। आता हा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो मोठ्या प्रमाणात तिच्यावर चिडला आणि त्या ठिकाणी आरडाओरड करू लागला आणि आरडत वरडतच तो त्या ठिकाणाहून घराबाहेर आला आणि त्यानं संपूर्ण प्रकार त्याच्या आई वडिलांना सांगितला। आता रात्रभर कशी तरी हे भांडणामध्येच गेलं, वडाताडीमध्येच गेलं, हे सगळं करण्यामध्येच गेलं। मग जशी सकाळ झाली तसं त्यानं पहिले ठाकूरद्वारा कोतवाली पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती जी तरुणी आहे तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली की हिनं माझी फसवणूक केली आहे, हिनं माझी आर्थिक लूट केली आहे आणि हिनं माझ्याकडून एवढे पैसे घेतलेत आणि मला एक तरुणी आहे, एक मुलगी आहे म्हणून सांगितलं। आता पोलिसांनी सुद्धा त्या तरुणीला, त्या तृतीयपंथी व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि सगळं काही विचारलं। तेव्हा तिनं सांगितलं तिच्यावर काही उपचार चालू आहेत आणि ती आता काही दिवसातच पूर्ण महिला बनणार आहे। ती काही सगळ्या सर्जरी वगैरे करून त्या ठिकाणी पूर्णपणे महिला बनणार आहे आणि ती सगळं काही सुख तिच्या नवऱ्याला देऊ शकते असं सुद्धा त्या तृतीयपंथी व्यक्तीनं त्याला सांगितलेलं आहे। बघ आता पोलीस यावर काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहावं लागेल। मात्र अशी केस ठाकूरद्वारा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडे आलेली आहे, यावर काय करावं असा देखील प्रश्न या ठिकाणी पोलिसांना पडलेले आहे। पण एक प्रश्न आपल्याला पडतो की जेव्हा हा तरुण तिच्या शोधामध्ये होता, तिच्यासोबत लग्न करत होता, सगळ्या काही गोष्टी यांच्या ठरल्या होत्या,
तेव्हा हा तरुण का झोपला होता का? आता झोपला होता, काय होता, कोणत्या नशेमध्ये होता, हे काही बाकीचं या बातमीमध्ये किंवा इतर माहितीमध्ये स्पष्ट केलेले नाही. पण असा प्रकार त्या तरुणासोबत ठाकूरदारा पोलीस स्टेशन उत्तर प्रदेश लखनौमध्ये घडला आहे आणि ते ऐकून पोलिसांनासुद्धा एक मोठा धक्का बसला आहे. कदाचित असंही घडू शकतं आणि असं घडतानासुद्धा आपण पाहत आहोत. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळं लग्नासाठी मुलांना, तरुणांना मुली मिळत नाही आहेत. मग त्याचा फायदा काही लोक अशा पद्धतीनं गैरफायदा घेत आहेत. कोणी तरुण्या पैसे देऊन आणत आहे तर त्या दुसऱ्या दिवशी फरार होत आहेत. काही जणांची ऑनलाईन फसवणूक होत आहे, लग्नाची मागणी करत आहेत पण तरुणीच कोणी देत नाही. तर काही ठिकाणी अशा पद्धतीनं बायको मिळाली पण ती तृतीयपंथी मिळाली, अशासुद्धा घटना घडू लागलेल्या आहेत. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं ना, ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. पण आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.